गोंदिया जिल्ह्यातील आमगाव नगर पंचायतीला नगर परिषदेचा दर्जा देण्याच्या मागणीवरून आता नागरिक आक्रमक झाले आहेत। सोमवारी आमदार सहस्राम कोरोटे यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी आमगाव तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढला। 8 वर्षांपूर्वी आमगाव नगर पंचायतीला नगर परिषदेचा दर्जा देण्यात आला होता। यात जवळपासच्या 8 गावांचा समावेश करण्यात आला। मात्र या संदर्भात न्यायालयात याचिका दाखल झाल्यामुळे आमगावला अद्याप नगर परिषदेचा दर्जा मिळाला नाही। यामुळे या 8 गावातील गावकऱ्यांना आजही अनेक समस्यांना सामोरे जावं लागतंय। कारण हे गाव ना ग्रामपंचायतीत राहील ना नगर परिषद झालं। यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी येथील ग्रामस्थांच्या मागण्यांसाठी आमदार सहस्राम कोरोटे यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा काढण्यात आला। आज दर की 8 गांव के लोग एक हाथ प्रमाण पत्र लेना होता है, चाहे मृत्यु का हो चाहे जन्म का हो, तो उसे इतनी अड़चन होती है कि महीनों से उनको ये जन्म और मृत्यु के प्रमाण पत्र नहीं मिलते। तो बताइए कि आज एक जरा सी जिनाइन अगर उनको किसी गरीब व्यक्ति को घरकुल देना है तो आज शासन की तरफ से उनको घरकुल बनाने के लिए भी पैसे उपलब्ध नहीं कर सकती। यह गवर्नमेंट धिक्कार है इस गवर्नमेंट का, और ऐसी गवर्नमेंट को हम सब ने मिल करके उखाड़ फेंकना चाहिए। और आने वाले समय में सभी इस गांव की जनता ने, इस महाराष्ट्र की जनता ने कांग्रेस को सपोर्ट करना चाहिए। अनेक दिवसापासून प्रलंबित असलेले जे अतिक्रमणधारक आहेत आणि जे गरजू लोक आहेत त्यांना पट्टे दिलं पाहिजे आणि त्यांना पट्टे देऊन त्यांना घरकुलाची योजना ही मंजूर केली पाहिजे। ह्या अशा अनेक मागण्यांसोबत आज आम्ही तहसील कार्यालयावर हा धडक मोर्चा आणलेला आहे। आज ह्या ठिकाणी अनेक प्रश्न आहे, बस स्टँडचा प्रश्न आहे, या ठिकाणी पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे। तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ज्या दिवशी आमचा पॉम्पलेट निघाला त्या दिवसापासून हे जिल्हा परिषद मध्ये असलेली सरकार ही सुद्धा हादरली आणि त्यांनी आज आमगाव नगर परिषदेचा पाणी पूर्ववत सुरू करण्याचं काम केलेलं आहे। म्हणजे जनतेची शक्ती यांच्या लक्षात आलेली आहे। उद्या ही जनता, संपूर्ण जनता, आमगाव नगर परिषदेतली 8 गावातील जनता या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही।